शेअर मार्केटच्या नावाखाली सरपंचासह 9 जणांची 91 लाखांची फसवणूक. पाथर्डी तालुक्यातील घटना. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाने जास्त व्याज आणि 6 महिन्यात पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून एका सरपंचासह 9 जणांची लाखोंची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून इतर 2 फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. एकूण 91 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तोंडोळी गावाचे सरपंच नंदकिशोर शिवाजी वारुंगळे वय 27 यांना त्यांच्या ओळखीचे अनिल आबासाहेब बंड यांनी कोरडगाव येथे बोलावून त्यांचा भाचा श्रेयस जयराम रगड आणि पुतण्या रोहित दादासाहेब बंड यांची ओळख करून दिली. हे तिघे शेअर मार्केट ट्रेडिंग करत असल्याचे सांगून त्यांनी बोधेगाव येथे शौर्य ट्रेडर्स आणि कोरडगाव येथे शिवराय ट्रेडर्स नावाचे ऑफिस सुरू केलं असल्याचे सांगितले. गुंतवणूकदारांना 17% किंवा त्यापेक्षा जास्त व्याज आणि 6 महिन्यात पैसे दुप्पट करण्याचे आश्वासन देऊन त्यांनी सरपंच वारुंगळे यांना विश्वासात घेतलं. दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी सरपंच वारुंगळे यांनी शौर्य ट्रेडर्समध्ये 24,50,000 रुपये गुंतवले. काही दिवसानंतर पैशाची गरज पडल्याने त्यांनी पैसे मागितले असता आरोपींनी फक्त 5 लाख रुपये परत केले. उर्वरित 19,50,000 रुपये देण्यास टाळाटाळ केली आणि आर्थिक अडचणींचे कारण सांगून भूलथापा दिला. अखेर आरोपी गाव सोडून पळून गेले आणि सरपंचांना फसवणुकीची जाणीव झाली. त्यानंतर पोलिसात धाव घेतली आणि गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे हे प्रकरणाचा तपास करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.